नमस्कार भावांनो, आज आहे आपला चॅलेंजचा डे 16. तर बघूया आज या गॅप डाऊन मार्केटमध्ये माझा काय प्लॅन राहणार आहे. मला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पण मग दोघंही कंडिशनमध्ये तुम्हाला शिकायला नक्की भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे, कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. ओके, तर इथे आपण आलेलो आहे आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आता माझा काय प्लॅन राहणार आहे. मार्केट तर तुमचा कालपेक्षा बी अजून म्हणजे गॅप डाऊन ओपन झालेला आहे आणि गॅप डाऊन ओपन नंतर बघू शकता तुम्ही एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल, एक अपसाईडला रिजेक्शन, जसं कालच्या ट्रेडमध्ये आपल्याला एक्झॅक्ट सेम तोच पॅटर्न आपल्याला दिसत आहे. फक्त तेच आहे की मार्केट काल जस्ट काय केलं, मार्केट काल तुमचा गॅप डाऊन ओपन झाला. मार्केट तुमचा पहिले अपसाईड गेला. एक प्रकारची चला मार्केट इथे ओपन झाला, हा अपसाईड गेला. त्याच्यानंतर ईएमएला रिजेक्शन घेतला, मग अपसाईड गेला. कालची क्लोजिंग होती तिथून सेल ऑफ आला. आज मार्केट काय करतं, मार्केट सेम कालसारखाच पॅटर्न तुम्हाला दिसत असेल. मार्केट डाउन साइड येतोय. कालची क्लोजिंग इथे. आता हा थोड्या वेळानंतर अपसाईड जातो का काय ते आपल्याला माहिती नाही. फक्त मी जस्ट थोडाफार वेट करेल, कारण गॅप डाऊन नंतर आणि डाउन साइडला एक जो हा आहे, एक प्रकारचा सपोर्ट म्हणू शकतो. आता सपोर्ट कुठला आहे, समजा मी गेलो वीकली टाईम फ्रेमच्या कॅन्डलमध्ये, तर तुम्हाला दिसत असेल की ही जी मागची वीक आहे, त्या वीकचा जो हाय आहे इथे. ही जी एकदम मोठी ग्रीन कलरची कॅन्डल आहे, त्याचं ओपनिंग इथे आहे. ऑलमोस्ट या 2 कॅन्डल एक प्रकारचा हा माझ्यासाठी सपोर्ट म्हणून ॲड करू शकतो. तर मी त्याचसाठी वेट करणार आहे. जमलं तर मग मी कॉल घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. वेट करतोय मी. जस्ट ही याची जी लिक्विडिटी आहे, फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा लो, हा आय थिंक ब्रेक करतो किंवा मग ही जी ग्रीन कलरची कॅन्डल याचाच 50-60% झोन इथून रिजेक्शन घेतं का काय, ते मी वाट बघतोय. तोपर्यंत मी इथे 50-60 ची जी लेव्हल असेल ती ड्रॉ करून घेतो. जी फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचं ऑलमोस्ट कुठे येतोय, ऑलमोस्ट इथेच येतोय. जस्ट ही 50-60 ची लेव्हल आहे आणि इथे मी 1 मिनिटामध्ये शिफ्ट होतो आणि पहिले एक कॉलचा प्रीमियम ॲड करून घेऊया आपण. मी इथे कॉल ॲड करतो. आता कॉल कोणता ॲड करावा आपण? मार्केट चालू आहे तुमचा 25-23-700 च्या जवळपास मार्केट चालू आहे. तर इथे आपण 23-700 चा ॲट द मनी कितीला चालू आहे चेक करूया. 23-700 चा कॉल ₹133 ला आणि 23,650 चा चेक करूया बरं. 23,650 चा कॉल. ओके, 160 ला हा प्रीमियम आपण घेऊ शकतो. कन्फर्म नाही आपण, म्हणजे मी घेणार आहे, कोणाला रिकमेंडेशन नाही. मी फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे. वेट करतोय, अजून मी घेतलेलं नाही. आता 1 मिनिटामध्ये शिफ्ट होतोय मी दोघं चार्टवरती. ओके. आता फक्त वेट करायचं आहे सेटअपसाठी. आता माझा काय प्लॅन आहे, मी काय बेसिसवरती एंट्री प्लॅन करतोय ते तुम्ही लॉजिक आहे. आता असं नाही की कन्फर्म प्रॉफिटच देईल. आपलं काम आहे मार्केटमध्ये करणं. त्यामध्ये आपण रॉंग बी जाऊ शकतो. आता इथे सुद्धा 2 एंट्र्या प्लॅन होऊ शकतात. जस्ट इथे 0.50-60 ची लेव्हल आहे. तर इथून समजा बायिंग यायला लागली तर येऊ शकते. असं नाही की 100% येईल. फक्त लॉजिक सांगतोय मी, किंवा मग याच्या खाली लिक्विडिटी मार्केट आय थिंक याच्या खालची लिक्विडिटी वगैरे घेऊ शकतं. मग त्याच्यानंतर अपसाईड जाऊ शकतं प्रोबॅबिलिटी. तर आता इथे एंट्री आपल्याला प्लॅन करावं लागेल कुठेतरी. आपण वेट करूया. त्याला प्रॉपर त्याच्या अपसाईडला ती कॅन्डल क्लोज केलेली आहे. फक्त अजून आपण एंट्री प्लॅन केलेली नाही. वेट करतोय मी एंट्री प्लॅनला. चला, 170 ला आपण बाय केला तर 155 चा आपला स्टॉप लॉस राहील. तर मी 170 च्या जवळपास 2 लॉट इथे बाय करतोय. 169.40 काही प्रॉब्लेम नाही. आता एस-एल-व्ही जाऊ शकतो. परत लोकं म्हणतील तुम्ही अर्ली एंट्री करून घेता. काही प्रॉब्लेम नाही. 2008 चा आपला स्टॉप लॉस राहणार आहे. आणि जो टार्गेट आहे, टार्गेट अजून तर आपण तसं लावत नाही, पण मग लावून देतो. 4200 चा आपण टार्गेट लावून ठेवलेला आहे. आता ट्रेडमार्कचं लॉजिक तेच, की सिंपल इथे 0.50-60 ची लेव्हल आहे. त्या बेसिसवरती मी इथे एंट्री प्लॅन केलेली आहे. आता इथे एस-एल-व्ही जाऊ शकते. ही ट्रेड इथून बी रिव्हर्स फिरू शकते आणि इथे जस्ट 5 मिनिट कॅन्डलचा जो लो आहे याच्याखाली लिक्विडिटी आहे. आय थिंक मग मार्केट लिक्विडिटी घेऊन एंट्री नाही का भेटू शकते. मग मी इथे आज 2 एंट्री प्लॅन करणार आहे. फक्त पहिली एंट्री आपण सेटअपवरती घेतोय. समजा मला कॉल येऊन लागला, तर मग मी दुसरी एंट्री मोबाईलवरती घेण्याचा ट्राय करेल. समजा मी बाहेर राहिलो तर माझ्या कामानिमित्ताने, म्हणजे जॉब निमित्ताने. मग फर्स्ट एंट्री मी इथे प्लॅन केली. सेकंड एंट्री जेव्हा इथे येईल, तेव्हाच मी प्लॅन करेल. अदरवाईज सेकंड एंट्री मी प्लॅन करणार नाही. हा माझा आजचा प्लॅन आहे. काल आपण सेकंड एंट्री प्लॅन केली नव्हती. तर सेकंड एंट्री काल आपण प्लॅन केली नाही आणि काल मार्केट ट्रेंडिंग होतं. काही प्रॉब्लेम नाही. मार्केट कायम राहणार आहे. आपलं काम आहे मार्केटमध्ये लिमिटेड एस-एल देणं. वेट करूया या ट्रेडचं काय आहे, काय नाही. जो आर-एस-आय आहे, तो आर-एस-आय 1 मिनिटामध्ये तर बुलिश ट्रेंड दाखवतोय, म्हणजे प्रीमियममध्ये.
पण मग कन्फर्म नाही आपण सांगू शकत. निफ्टी बी अल्मोस्ट तोच सेटअप 1 मिनिटामध्ये आर-एस-आय शो करतोय. आपण गेलो 5 मिनिटमध्ये. ओके, अजून तिथेच होल्ड करतोय. काही प्रॉब्लेम नाही. एस-एलला रेडी आपण. एस-एल तर एस-एल. ओके, तिथे आपल्याला ₹1200-1300 लॉस रनिंग आहे. अल्मोस्ट 173.95 चा माझा एस-एल आहे. फर्स्ट एंट्रीमध्ये आपला एस-एल जातोय आय थिंक. चला, इथे आपला एस-एल जाण्यावर आहे. थोडा बाकी आहे. जस्ट कालसारखाच सेटअप प्रॉपर बनला. बघू शकता तुम्ही. जस्ट कालसारखंच आपण इथे सेल साइडला एंट्री प्लॅन केली होती. पण मार्केट तिथून रिव्हर्स फिरून गेला होता. आणि आज आपण त्याच बेसिसवरती एंट्री प्लॅन केली, की मार्केट हे एक साइडचा फिरून जायला पाहिजे होता. कारण डाउन साइडला सपोर्ट आहे. हा 0.50-60 ची लेव्हलचा सपोर्ट आहे. फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा लो. ओके. आपला इथे एस-एल जो आहे तो हिट झालेला आहे. वरची ट्रेड आपली ओके. सगळ्या ऑर्डर आपल्या कॅन्सल झालेल्या आहे. वेट करूया आता ही लेव्हल 23,640च्या जवळपास येण्याची. तिथून मग मी कॉलसाठी एंट्री प्लॅन करेल. ओके. तर इथे फर्स्ट एंट्रीमध्ये आपला स्टॉप लॉस गेल्यानंतर आपण सेकंड एंट्रीसाठी वाट बघत आहोत. जस्ट माझा प्लॅन आहे याच्या डे म्हणजे जे फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा लो इथे लिक्विडिटी तो एकदा घेतली पाहिजे. इथे कॉलचा प्रीमियम 170च्या डाउन साइडला इथे लिक्विडिटी घेतली पाहिजे. तेव्हा माझा प्लॅन चालू आहे कॉल एंट्री म्हणजे कॉलमध्ये एंट्री बनवण्याचा. त्याचं रिझन तेच की इथे सपोर्ट मला वाटतंय पहिले वाटत होता 0.50-60च्या लेव्हलच्या अपसाईडला जायला पाहिजे. परत लोकं म्हणतील तुम्ही पहिली एंट्रीसुद्धा अर्ली एंट्री केली. अर्ली एंट्री काहीच केलेली नाही. जस्ट इथे एक प्रकारचा सपोर्ट झोन आहे. याच्या बेसिसवरती आपण एंट्री प्लॅन केली. आपण रॉंग होऊ शकतो. कारण आता परत काही जण म्हणतील समजा इथे आली, इथून समजा अपसाईड गेलं आणि मग लोकं म्हणतील सेकंड एंट्री बरोबर आहे. सेकंड एंट्रीसाठी तुम्ही वेट केलं पाहिलं होतं. आणि समजा इथून फिरून गेला असता मग काय केलं असतं? कारण मार्केटमध्ये झाल्यानंतर सगळ्यांना कळतं. मी काल बी भरपूर जणांना बोललो कमेंटमध्ये, की ते लोकं काय म्हणतात अशी एंट्री केली पाहिजे होती, तशी एंट्री केली पाहिजे होती. मार्केट झाल्यानंतर सगळ्यांना कळतं, की मार्केट आज एवढा ट्रेंडिंग होतं. पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आता चालू आहे, आता जस्ट आपण इथे बघतोय, आता ही एंट्री झाली तेव्हा आपल्याला कळालं. समजा मार्केट इथेच कुठेतरी साइडवेज राहिलं असतं, मग कोणाला कळालं नसतं. हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. ओके. प्रीमियम जस्ट लिक्विडिटी घ्यायला येते. निफ्टीचा स्पॉट अजून त्या लेव्हलला आलेला नाही. बिकॉज हे बघा आर-एस-आय सुद्धा जो कॉलचा प्रीमियम जो पुटचा प्रीमियम 23,780च्या जवळपास आहे आणि कॉलच्या प्रीमियममध्ये 22च्या जवळपास आहे आणि जस्ट आपला प्लॅन पण आहे ना, की आपल्याला प्लॅन करायचं आहे. इथे जस्ट थोडी लिक्विडिटी इथं नॉर्मल घेतलेली आहे, पण अजून जशी पाहिजे तशी नाही घेतलेली आहे. वेट करूया. इथे 1 मिनिटामध्ये चार्ट बघूया आपण. इथे मी एक लाईन ड्रॉ करून देतो जस्ट याच्या खाली. इथे 2 लॉट ॲड करून घेऊया. हा प्रीमियम दुसरा आहे 23,600चा कॉल आहे. पहिले आपण 23,650चा कॉल होता आय थिंक हो. आता 23,600चा कॉल आहे. आपण 170ला एंट्री केली तर आपला 155चा स्टॉप लॉस राहील. अ, प्रीमियमने तर लिक्विडिटी घेतलेली आहे. कॉल निफ्टीच्या स्पॉटने घेतलेली नाही अजून. चला ते 170च्या जवळपास मी बाय लिमिट टाकून ठेवतोय. 170ला आला तर घेतला जाईल हा. बाय 170.25 ओके. बाय लिमिट आपण टाकून ठेवलेली आहे 170.25 ला. एंट्री मिस नको होऊन जायला आपल्याकडनं वेट करतोय अजून एंट्री आपल्याला भेटलेली नाही. प्रोबॅबिलिटी असं वाटतंय हा इथून अपसाईड नको निघून जायला. कारण बॉटमला ट्रेड आहे. याची बाय लिमिट थोडी वाढवतो चला मी. 173.99 ला. ओके. 172.30 ला बाय लिमिट आहे. ओके. ही ट्रेड आय थिंक तेच होणार आहे. हातातनं सुटून जाईल आपल्या. ओके. बाय लिमिट ओके. चला इथे आपली बाय लिमिट झालेली आहे. एक्झिक्यूट झालेली आहे आपली ट्रेड. जे सगळ्यात पहिलं काम येतं ते म्हणजे आपलं स्टॉप लॉस लावणं. 2050चा याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस राहील. वेट करूया आता काय होतं ते. ट्रेड अजून आपली होल्ड आहे. अल्मोस्ट ₹700-800 आपल्याला लॉस चालू आहे बघू शकता. ओके. तर बघू शकता ₹1000 अल्मोस्ट लॉस रनिंग आहे. आय थिंक सेकंड ट्रेडमध्ये बी-एस-एल जातो का काय? मार्केट तुमचा थांबायचं नाव नाही घेत ऑलमोस्ट जी डाउन साइडची मला लिक्विडिटीचा प्लॅन होता, तो लिक्विडिटी एक प्रकारची घेतली गेली. पण जो प्रीमियम आहे तो डाउन साइड जात आहे. जे निफ्टी ती बी डाउन साइड स्लोली जात आहे. अजून तशी इथून बी आपले 7-7.5 पॉइंट्स बाकी आहे आपल्या प्रीमियमला एस-एलकडे जायला. वेट करूया काय होतं ते. कॅन्डल क्लोज व्हायला तशी 2 मिनिटं बाकी आहे. ओके. तर बघू शकता स्पाइक तुम्ही अल्मोस्ट प्रीमियम तुमचा डाउन साइड आला. लिक्विडिटी घेतली आणि अप साइड जात आहे. आता ही ट्रेड असं नाही की प्रॉफिटच देईल.
अपसाईडला तुमचा ई-एम-आय हा ई-एम-आय माझ्यासाठी रिस्की कारण समजा एक प्रकारचं ई-एम-आयला रिजेक्शन घेऊन डाउनसाईड बी प्रीमियम जाऊ शकतो त्यामुळे. आणि परत काही लोकं म्हणतील तुम्ही आजची बी समजा एंट्री लेट वगैरे केली. लेटचं काही नाही आपल्याला एक्झॅक्ट पिन पॉइंट माहिती नाही राहत ना कुठून फिरणार आहे. फर्स्ट टाईम लिक्विडिटी घेतली त्या बेसिसवरती आपण एंट्री केली मार्केटने. परत सेकंड टाईम त्याची बी लिक्विडिटी घेतली मग मार्केट स्पाइक देतोय. आता इथून हा ई-एम-आयची वाट आपण बघूया. तसं तर प्लॅन आपला आहे, की इथे एक प्रकारचा सपोर्ट झोन आहे. सपोर्ट झोनवरनं बायिंग यायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी सांगत आहे. कन्फर्म येते नाही येते ते आपलं काम नाही आहे. आपल्याला माहिती पण नाही. आपलं काम फक्त मार्केटमध्ये वेट करणं आहे. समजा आता ही ट्रेड चांगली चालायला लागली तर डे हायपर्यंतचं मी टार्गेट घेण्याचं ट्राय करेल. डे हायला एक प्रकारचं रेझिस्टन्स म्हणू शकतो किंवा आपण डे हायला आपला टार्गेट म्हणू शकतो. वेट करूया. तिथं बघू शकता आपली ट्रेड ऑलमोस्ट रिव्हर्स फिरून गेली. जे मी सांगत होतो इथे एक ई-एम-आय, त्या ई-एम-आयला रिजेक्शन नको घ्यायला. मार्केट जो निफ्टी आहे तो सुद्धा प्रॉपर ई-एम-आयला रिजेक्शन घेतोय. जो आपला प्रीमियम आहे तो सुद्धा ई-एम-आयला रिजेक्शन घेतोय किंवा मग एक प्रकारचं मार्केट तुमचा पडला. हा एक फर्स्ट लेग आला. हा सेकंड लेग डाउन साइड म्हणजे नाही का डब्ल्यू पॅटर्न टाइप फॉर्मेशन होऊ शकतं प्रोबॅबिलिटी किंवा मार्केट आहे. मार्केट भरपूर वेळा ट्रॅप करतं. मग त्याच्यानंतर मोमेंटम द्यायला लागलं देतं किंवा मग मार्केट आज सुद्धा डाउन साइड जाऊ शकतो आणि जो माझा व्ह्यू आहे तो इथे रॉंग राहू शकतो. बस सिंपल. समजा माझा इथे रॉंग राहिला माझा व्ह्यू समजा इथे रॉंग राहिला. मी ही सुद्धा एंट्री आपण एस-एलमध्ये देऊ आणि जो आपला डे आहे तो इथे क्लोज करून देऊ. बस बाकी काही नाही. आता ऑलमोस्ट तुमचे 10 वाजले. मला जॉबवरती जायचं आहे. त्यामुळे मी आता इथे ना फक्त एस-एल तर आपला लावलेलाच आहे. इथे मी टार्गेटसुद्धा लावून सोडून देतोय. आता लॉजिक असं आहे, की समजा आपण ट्रेड घेतलेली आहे बॉटमला. समजा आपल्याला प्रॉफिट द्यायला लागला तर चांगला देऊ शकतो. त्यामुळे मी जो माझा टी-पी आहे, तो थोडा जास्त ठेवण्याचा ट्राय करतो आणि तसं कामावरती राहील, तर मी अधून त्या ट्रेडला बघण्याचा ट्राय करेलच तसं. तर मी इथे जो माझा टी-पी आहे तो लावून सोडून देतो ऑलमोस्ट या कॅन्डलच्या हायला. ऑलमोस्ट 8,000चा टी-पी एवढा आपल्याला भेटतो नाही भेटतो ते माहिती नाही किंवा आपला जो एस-एल आहे तो एस-एल बी हिट होऊ शकतो. कारण मी बी ट्रेड बघणार नाही. ऑलमोस्ट हे बघा ट्रेड तर आपल्या लॉसकडे चाललीच आहे. 2 मिनिटं थांबू बरं एस-एल जातो असेल तर लगेच आपला डे इथे क्लोज करायला. वेट करूया आपण. ओके, तर बघू शकता ऑलमोस्ट आपण आय थिंक जाऊ शकतो आता जॉबवरती. अजून बी कन्फर्म ट्रेड एकदा ह्या रेंजमध्ये कुठेतरी आली ना, मग अजून जास्त मी प्रोबॅबिलिटी कन्फर्म होऊन जाईल. कारण आय थिंक मार्केट बघू शकता आता किती वेळा ट्रॅप केलं. ऑलमोस्ट पहिले इथे लिक्विडिटी घेतली, अपसाईड गेला. परत इथे आला, इथली लिक्विडिटी घेतली, थोडे स्पाइक आले. परत जस्ट याची लिक्विडिटी होती, ती मार्केटने डाउन साइड आला. जस्ट याची लिक्विडिटी घेतली आणि डाउन साइड जातोय. ऑलमोस्ट काल का परवा पण आपल्यासोबत झालं होतं बघा. मोजून 10 पॉइंटने आपला जो एस-एल आहे तो राहिला होता. आजसुद्धा तुम्ही बघू शकता एस-एल किती छोटा राहिलेला आहे. असं नाही की आता एस-एल आपला जाणार नाही. प्रोबॅबिलिटी इथून बी मार्केट आहे जो तुमचा रिव्हर्स फिरून जाईल. हां, मार्केट भरपूर ट्रॅप तुम्हाला दिसतंय. ऑलमोस्ट भरपूरच ट्रॅप आहे. वेट करूया. ओके, लवकर एस-एल जाय म्हणा. ओके, फायनली आपला एस-एल गेली दोघं ट्रेडमध्ये आणि आपण लवकर मोकळं झालो. आता ट्रेडचं लॉजिक सिंपल तेच होतं, की इथे एक प्रकारचा सपोर्ट होता. आपण गेलो 5 मिनिटमध्ये. ओके, बघा एक प्रकारचा इथे हा सपोर्ट झोन होता माझ्यासाठी. कोणाला रिकमेंडेशन नाही. माझी एनालिसिस रॉंग राहू शकते. इथे सपोर्ट होता आणि पहिली इथे एंट्री प्लॅन केली त्याच्यामध्ये आपला एस-एल गेला. सेकंड एंट्री इथे प्लॅन केली त्यामध्ये सुद्धा आपला एस-एल गेला. तर मार्केट तुमचं आता जस्ट जी कालची लेव्हल होती बरोबर. आता काल नेमकं आपण काय केलं? काल एक प्रकारचा असाच पॅटर्न आपल्याला दिसला. काल पडला अपसाईड निघून गेला. आज आपण त्या पॅटर्नवरती ट्रेड केले असते तर आपला आज प्रॉफिट हिट झाला असता. पण काही प्रॉब्लेम नाही. मार्केट आहे. मार्केटमध्ये एस-एल होता, हिट होता. 2 ट्रेड आपण प्लॅन केला. दोघांमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला. आता ही ट्रेड नंतर इथून बी गेली तर गिल्ट आणू द्यायचा नाही. कारण मी 2 वेळा ट्राय केला. मार्केट माझ्या हातात आलं नाही. बस सिंपल एवढंच बाकी काही नाही. आता तुम्हाला जो टोटल लॉस आहे तो मी दाखवून देतो. आपण गेलो पोझिशनमध्ये. ओके, 4,069 जो आपला टोटल लॉस आहे 2 ट्रेडमध्ये हिट झालेला आहे आणि ऑर्डर बुक तुम्हाला दाखवतो मी. आपण गेलो, ही आपली ऑर्डर बुक. ही पहिली ट्रेड आपली एस-एल गेली आणि ही आपली सेकंड ट्रेड आपली एस-एल गेली. आणि जो आपला फंड आहे, तुम्हाला फंड दाखवून देतो. आपण गेलो फंडमध्ये ₹34,164 आपल्याकडे फंड अवेलेबल आहे. तर बस आपला व्हिडिओ आता इथेच थांबवू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट डे सोमवारी. थँक